है अभिनव मनुष्य। और इस पाठ के प्रश्नोत्तर पर देख लेंगे आज के इस वीडियो में। और आपको अच्छा लगे तो कृपया एक लाइक दीजिए और आपके फ्रेंड सर्कल को भी शेयर करने के लिए न भूलिए। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇದು 10ನೇ ತರಗತಿಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿನ 4ನೆಯ ಪಾಠ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪದ್ಯ. ಈ ಪದ್ಯದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಇದಾಗಿದೆ. ಸೊ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಕೊಡಿ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ಗೂ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಲು ಮರೆಯದಿರಿ. ಇನ್ನಷ್ಟು ವಿಡಿಯೋಗಳಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಜೊತೆಗೆ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಒತ್ತೋದ್ರಿಂದ ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ತಮಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ. ವಿಡಿಯೋದ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲು ಸಹಿತ ಮರೆಯದಿರಿ. ಶುರು ಮಾಡೋಣ ಈ ದಿನ 4ನೆಯ ಪಾಠ अभिनव मनुष्य पाठದ प्रश्नोत्तरಗಳ ಒಂದು ವಿಡಿಯೋ. प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए। आज की दुनिया कैसी है? उत्तर है आज की दुनिया विचित्र और नवीन है। प्रश्न 2, मानव के हुक्म पर क्या चढ़ता और उतरता है? मानव के हुक्म पर पवन का ताप चढ़ता और उतरता है। परमाणु किसे देखकर कांपते हैं? उत्तर है परमाणु नर यानी मानव के करों को देखकर कांपते हैं। प्रश्न 4, अभिनव मनुष्य कविता के कवि का नाम लिखिए। अभिनव मनुष्य कविता के कवि का नाम है श्री रामधारी सिंह दिनकर। प्रश्न 5, आधुनिक पुरुष ने किस पर विजय पाई है? उत्तर है आधुनिक मनुष्य ने यानी पुरुष ने प्रकृति पर विजय पाई है। छठा प्रश्न था, नर किन किन को एक समान लांग सकता है? उत्तर है नर नदी, पर्वत तथा समुद्र या सागर को एक समान लांग सकता है। प्रश्न 7, आज मनुष्य का यान कहाँ जा रहा है? आज मनुष्य का यान गगन में जा रहा है। अब 2-3 वाक्यों में उत्तर में लिखना था। 2-3 वाक्यों में प्रश्न के लिए उत्तर में पहला प्रश्न है, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन, इस पंक्ति का आशय समझाइए। उत्तर है कवि का कहना है कि मनुष्य ने प्रकृति के सभी तत्वों पर अर्थात पृथ्वी, आकाश, वायु, जल और अग्नि पर विजय प्राप्त कर लिया है। वे सभी मनुष्य के आदेश पर चल रहे हैं। दूसरा प्रश्न, दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? प्रकृति पर विजय प्राप्त करना मनुष्य की साधना नहीं है। मानव के बीच स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है। जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाए वही मानव कहलाने को अधिकारी होगा। प्रश्न 3, इस कविता का दूसरा शीर्षक क्या हो सकता है और क्यों? उत्तर है इस कविता का दूसरा शीर्षक आधुनिक मनुष्य हो सकता है, क्योंकि मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय प्राप्त कर ली है, परंतु स्नेह, मानवीयता और भाईचारा आदि गुणों को वह भूलकर बैठा हुआ है। प्रश्न 3, भावार्थ लिखना था। पंक्ति इस प्रकार है, यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आकार, व्योम से पाताल तक सब कुछ इसे है ज्ञेय, पर न यह परिचय मनुज का, यह न उसका श्रेय। ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದ ಸಾಲುಗಳ ಭಾವಾರ್ಥ. कवि कह रहे कि मनुष्य सृष्टि में सर्वोत्तम प्राणी है, सृष्टि का श्रृंगार भी है, ज्ञान विज्ञान और आलोक का आगार है। यानी मनुष्य के अंदर असीम ज्ञान भरा हुआ है, जिसके कारण इसे केवल पृथ्वी का ही नहीं, व्योम से लेके पाताल तक अर्थात पृथ्वी के ताल का भी ज्ञान मनुष्य को है, तल का दो। परंतु कवि को मनुष्य के इतने असीम ज्ञान के होते हुए भी कहते हैं कि यह मनुष्य का सही परिचय नहीं है, श्रेय भी नहीं है। श्रेय मतलब गौरव करने के लिए योग्य नहीं है। प्रश्न 4, उदाहरण के अनुसार तुकांत शब्दों को लिखना था। नवीन, आसीन, भाप, ताप, व्यवधान, विद्वान, श्रृंगार, आगार, ज्ञेय, श्रेय, जीत, प्रीत। अगला प्रश्न पंक्तियों को पूरा करना था। पहला पंक्ति, आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन, हे बंदे नर के करो में वारी विद्युत भाप,
हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप। पर्यायवाची शब्द है दुनिया, जगत, संसार, आलम। विचित्र, अनूठा, विलक्षण, अजीब, असाधारण। नवीन, नया, नूतन। नर, मनुष्य, मर्द, इंसान, मानव। वारी, जल, पानी। कर, हाथ, हस्त। आगार, घर, स्थान, भवन, निलय, खजाना भी आगार के लिए पर्यायवाची शब्द होते हैं। विलोम शब्द है आज, कल। आधुनिक, प्राचीन। चढ़ता, उतरता। सामान, समान, असमान। ज्ञान, अज्ञान। जीत, हार। सीमित, असीमित। तोड़, जोड़। अगला प्रश्न है एकल शब्द में आपको उत्तर को लिखना था, यानी यहाँ पर वाक्य होते हैं और उन्हीं वाक्य के लिए आपको एक ही शब्द में उत्तर देना है। उदाहरण है सभी जगहों में, सर्वत्र। फिर आसन पर बैठा हुआ, आसीन। बचा हुआ, बचत। मनु की संतान को मानव कहते हैं। विशेष ज्ञान, विद्वान। अधिक विद्या प्राप्त, विद्वान या सर्वज्ञ भी कहते हैं। अनुरूप शब्द लिखना था कि आपको पहले दो शब्दों को जोड़ी को समझना है, फिर तीसरे शब्द का संबंधित शब्द आपको लिखना है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅನುರೂಪತಾ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯುವಾಗ ಮೊದಲ ಎರಡು ಪದಗಳ ಸಂಬಂಧವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಮೊದಲ ಎರಡು ಪದದ ಸಂಬಂಧವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿಕೊಂಡಾಗ ಮಾತ್ರ ತಮಗೆ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೂರನೇ ಪದದ ಸಂಬಂಧದ ಅರಿವು ಆಗುತ್ತೆ. ಉದಾಹರಣೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. ಗಿರಿ, ಪಹಾಡ, ವಾರಿ, ಜಲ್. ಅಂದ್ರೆ ಗಿರಿ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಪಹಾಡ, ಹಾಗಾದ್ರೆ ವಾರಿ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಜಲ್. ಎರಡನೇದು ಪವನ, ವಾಯು, ಸಿಂಧು, ಸಾಗರ. ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಅರ್ಥನೇ ಇದೆ. ಪವನ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ವಾಯು ಆದ್ರೆ ಸಿಂಧು ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಸಾಗರ. ಜಮೀನ್, ಆಸಮಾನ, ಆಕಾಶ, ಪಾತಾಲ್. ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಇದೆ. ಜಮೀನ್ ನೆಲ, ಆಕಾಶ ಆಸಮಾನ ಮುಗಿಲು, ಆಕಾಶ ಪಾತಾಲ್. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂತು ನರ್, ಆದ್ಮಿ, ಊರ್, ಛಾತಿ. ಅಂದ್ರೆ ನರ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಆದ್ಮಿ ಆದ್ರೆ ಊರ್ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಛಾತಿ ಅಂದಂಗೆ ಆಯ್ತು. ಈ ತರನಾಗಿ ತಾವುಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅನುರೂಪತೆಗಳನ್ನ ಬರೆಯುವಾಗ ಮೊದಲ ಎರಡು ಪದಗಳ ಸಂಬಂಧವನ್ನು ಗ್ರಹಿಸಿದಾಗ ಮಾತ್ರ ತಾವುಗಳು ಮೂರನೇ ಸಂಬಂಧದ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಆಗತ್ತೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಶ್ರೀರಾಮದಾರಿಸಿ ದಿನಕರ್ ಅವರು ಬರೆದಿರುವ ಕುರುಕ್ಷೇತ್ರದ 6ನೇ ಸರ್ಗದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ತುಂಬಾ ಸರಳವಾದ, ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾದ, ಅರ್ಥಬದ್ಧವಾದ ವಾಕ್ಯಗಳು ಹಾಗೂ ಆ ಉತ್ತರಗಳು ಇದ್ದಾವೆ. ತಮಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇಷ್ಟ ಆದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಕೊಡಿ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ಗೂ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಲು ಮರೆಯದಿರಿ. ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ವಿಷಯಗಳ ವಿಡಿಯೋಗಳಿದ್ದಾವೆ. ಅದು 7, 8, 9, 10ನೇ ತರಗತಿಯ ಗದ್ಯ, ಪದ್ಯ, ವ್ಯಾಕರಣ ಮತ್ತು 8 ಮತ್ತು 10ನೇ ತರಗತಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿಡಿಯೋ ನಿಮ್ಮ ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಿ ತುಂಬಾನೇ ಉಪಯುಕ್ತವಾಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ತಮಗೆ ನನ್ನ ವಿಡಿಯೋಗಳು ಇಷ್ಟ ಆದರೆ ನೋಡಿ, ಸೊ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೂ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಲು ಮರೆಯದಿರಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಹೊಸ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳಿಗಾಗಿ ನೀವುಗಳು ನನ್ನನ್ನು ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಫೇಸ್ಬುಕ್ ಪೇಜ್ನಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಫಾಲೋಗಳನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಬ್ಲಾಗ್ ಸ್ಪಾಟ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಫಾಲೋ ಮಾಡಿ. ಓಕೆ, ಸೊ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಈ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಸುಮಾರು 7600ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಗಳು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನಷ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಗಳಾಗಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ವಿಡಿಯೋಗಳ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಗಳಿಸಿ ಉತ್ತಮ ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಮ ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ನ ಒಂದು ಆಶಯ. ವಿಡಿಯೋಗಳು ಹೀಗೆ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಗಾಗಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಿಗುವ ಮತ್ತೆ ಇನ್ನಷ್ಟು ಹೊಸ ಹೊಸ